तर आपण बघतोय की सोनम वांगचुक किंवा त्यांच्या सोबतचे इतर लोक पण आहेत, मात्र त्यांना कुठलीही कल्पना नसताना अशा प्रकारे त्यांना या आंदोलन स्थळापासून दूर नेण्यात आलेलं आहे। अभिजित दिपके किंवा इतर जे त्यांचे सहकारी होते यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झाले का, त्यांची काय प्रतिक्रिया आहे यावर? आणि त्यांचे जे साथीदार आहेत सौरव दास यांचा असा दावा आहे की अभिजित दिपकेंना जिथे ते राहिलेले आहेत दिल्लीमध्ये थांबलेत सध्या त्याच ठिकाणी एक प्रकारे पोलिसांनी थांबवून ठेवलेले आहे। म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांना नजरगेट केलेला आहे अशा स्वरूपाचा दावा हा सौरव दास यांनी केलाय। सौरव दास म्हणजे ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कॉक्रोच जनता पार्टीची एक पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेतली होती आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अभिजित दिपकेंना ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते तिथेच त्यांना थांबवून ठेवण्यात आलेले आहे। कारण रोज सर्वसाधारणपणे या कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हे जंतर मंतरवरती असायचे आणि रात्री उशिरा इथे संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत थोडी गर्दी जास्त असायची। साधारणपणे जवळपास 300 ते 500 लोक हे रात्रीच्या वेळी तिथे असायचे आणि त्यानंतर मग रात्री 11:30-12च्या दरम्यान बरीचशी गर्दी कमी व्हायची। खूप कमी लोक तिथे थांबायचे। प्रत्यक्ष साधारणपणे 30 ते 35 कार्यकर्ते किंवा 50 एक कार्यकर्ते त्यांचे त्या जंतर मंतर स्थळी थांबायचे। अभिजित दिपके हे स्वतः जिथे राहायला होते तिथे जात होते किंवा कधी कधी जंतर मंतरवर थांबत होते आणि सोनम वांगचुक हे मात्र जंतर मंतरवरच्या त्या स्टेजवरतीच राहत होते कारण त्यांनी उपोषणाची घोषणा केलेली होती। त्यामुळे रोज सकाळी जवळपास सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत इथे गर्दी खूप कमी असायची। आपण जेव्हा काल परवा पाहिलेलं आहे की सकाळी 7:30 वाजता 8 वाजता जेव्हा आपण तिथून रिपोर्टिंग केलं त्यावेळी तिथे गर्दी कमी असायची आणि हळूहळू जसजशी दुपार होत जायची त्यानुसार लोक थोडे जमायला सुरुवात व्हायची आणि संध्याकाळी गर्दी जास्त असायची कारण संध्याकाळी अनेक समर्थक कॉक्रोच जनता पार्टीचे असतील सोनम वांगचुक यांचे असतील ते सगळेजण त्या जंतर मंतर स्थळी दाखल व्हायचे। त्यामुळे दुपारच्या नंतर दुपारी 3:30-4 नंतर ही गर्दी वाढत जायची। त्या अनुषंगाने आता पोलिसांनी बरोबर या संपूर्ण गर्दीचा पॅटर्न लक्षात घेत आज सकाळी लवकर ही कारवाई केलेली दिसते की सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये आता घेऊन गेलेले आहेत आणि निश्चितच त्यांच्या प्रकृतीवर कोणत्याही प्रकारचं अडचण येऊ नये, कोणत्याही प्रकारे गंभीर दुष्परिणाम होऊ नये त्यासाठी म्हणून ही कारवाई करण्यात आलेली आहे का? कारण आज 21वा दिवस होता उपोषणाचा आणि गेले 20 दिवस सलग सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू आहे आणि सोनम वांगचुक आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं होतं की सरकारने या संदर्भामध्ये काही चर्चा कराव्यात, काही बाबतीमध्ये काही ना काहीतरी डायलॉग ओपन करण्याचा प्रयत्न करावा। परंतु आता जर आपण पाहिलं तर सरकारने सोनम वांगचुक यांना इस्पितळामध्ये दाखल केलेले थेट आणि त्यासाठी पोलिसांनी स्वतः ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्यामध्ये मगाशी जसं आपण विचार करत होतो त्यानुसार की दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जी एक सुनावणी झाली त्या सगळ्याची पार्श्वभूमी या सगळ्या आजच्या प्रकाराला आहे का? कारण तिथे केंद्र सरकारने असं म्हटलं की आम्ही सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेऊ आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही बाबतीत त्यांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होऊ देणार नाही। परंतु आज आपण गेल्या 2 दिवसात पाहिलं असेल तर या संपूर्ण आंदोलनाला एक मोमेंटमही मिळाला होता। अनेक अभिनेते आणि सिनेतारका यांनी देखील या आंदोलनाला समर्थन दिलेलं होतं। वेगवेगळ्या क्षेत्रातून जे राजकीय नाहीत परंतु सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती आणि काल परवापासून आपण पाहिलं की अनेक विरोधी पक्षांनी सुद्धा म्हणजे अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष यांचेही प्रतिनिधी काल प्रत्यक्ष त्या आंदोलनस्थळी उपस्थित राहिले। काँग्रेस सारखा एक मोठा विरोधी पक्ष त्यांचेही प्रमुख नेते पवन खेडा हे त्या आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आणि काल मात्र म्हणजे सुरुवातीच्या काळात जे कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात कोणता संवाद नाहीये का किंवा दुरावा आहे का असा प्रश्न निर्माण होत असताना काल ज्यावेळी राहुल गांधींनी एक कार्यक्रम उत्तराखंडमध्ये घेतला होता पेपरफुटीच्या संदर्भात तर त्या कार्यक्रमाची माहिती देणारे ट्विट सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आलं। त्यामुळे जे इंडिया आघाडीतले सगळे विरोधी पक्ष आहेत काँग्रेस सारखा जो विरोधी पक्ष आहे
ते आणि कॉक्रोच जनता पार्टी यांचा समन्वयही वाढू लागला होता. त्यामुळे सरकारला कुठेतरी एक कारवाई करण्यासाठी आणि हे आंदोलन आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने हे आज ही कारवाई करण्यात आलेली आहे का, असाही एक प्रश्न या सगळ्यामुळे निर्माण होतो. कारण गेले 2 दिवसांमध्ये आपण महाराष्ट्रातूनही पाहिलं, आज राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे स्वतः या आंदोलनाला भेट देण्यासाठी म्हणून निघालेले आहेत आणि साधारणपणे ते आज 9 ते 9:30च्या दरम्यान दिल्लीत पोहोचून 10:30-11च्या दरम्यान या जंतर मंतरच्या ठिकाणी मनसेचे नेते येणार होते. त्यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत, त्यानंतर मग त्यांच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे हे 2 नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने येऊन गेले आणि हे देखील जाहीर करण्यात आलेलं होतं की 19 किंवा 20 तारखेला स्वतः उद्धव ठाकरे देखील या आंदोलन स्थळी येणार होते. प्रकाश आंबेडकर हे ज्यांच्या पक्षाकडून सुरुवातीला या आंदोलनावर, या कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रयोगावर टीका करण्यात आली होती, त्यांनी देखील या सगळ्या आंदोलनाचं नंतर समर्थन केलं. प्रत्यक्ष जंतर मंतरवर जाऊन हजेरी लावली आणि त्यानंतर मग काँग्रेसनी या सगळ्यामध्ये काँग्रेस कुठे ते असा प्रश्न निर्माण केला जात होता, तेव्हा काँग्रेसनी या सगळ्याचं समर्थन केलं. समाजवादी पक्ष, आरजेडी, हे सीपीआय असे अनेक छोटे छोटे पक्ष या आंदोलनाच्या समर्थनार्थ आले. शेतकरी आंदोलनादरम्यान एक गावजन नाव राकेश टिकेत हे देखील प्रत्यक्ष या आंदोलनस्थळी येऊन गेले आणि त्यानंतर मात्र हे आंदोलन ज्या प्रकारचा मोमेंटम गेल्या 2 दिवसांमध्ये पकडत होतं ते समाज माध्यमांमध्ये असेल, सर्वसामान्य लोकांमध्ये असेल आणि त्यामुळे आता शेवटी सोनम वांगचुक